kingdom Animalia. Now, today we are going to see phylum Platyhelminthes, that is flatworm, and phylum Aschelminthes. So, we are going to see the characters of this phylum. First, that is phylum Platyhelminthes. Now, we have seen before Porifera, then Coelenterata or Cnidaria, then Ctenophora. हे 3 फायलम आपण बघितले आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत फायलम प्लॅटीहेल्मिंथस. हिअर हेल्मिंथ कॅटेगरी नाउ वी आर गोइंग टू सी. सो फर्स्ट ऑफ ऑल देन आता जो पुढचा जो आपण बघतोय त्या अगोदरची फायलम सतत रिव्हाइज करा. देन इझिली ऑल्सो यू कॅन रिमेंबर द नेम्स अँड द सिक्वेन्स ऑल्सो अकॉर्डिंग टू द इव्होल्युशन. पुन्हा पुन्हा सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे हे जे फायलम्स आहे, हे फायलम जे आहे ते इव्हॉल्युशनरी सिक्वेन्सनी अरेंज केले गेलेले आहे. त्यामध्ये आपल्याला तो सिक्वेन्स बदलता येणार नाही आणि त्यामुळे हे जे फायलम आहे ते त्याच पद्धतीने आपण लक्षात गेले पाहिजे. आता हळूहळू तुमच्या कॅरेक्टर्स पण लक्षात येतात आहे की तुम्हाला मी वारंवार सांगते आहे की जो आपण क्रायटेरिया यूज केला त्या क्रायटेरियाचा वापर करूनही आपण करणार. देन अगेन वी आर गोइंग टू सी द मेन जे तुम्हाला मी सांगितलं की एक कॅरेक्टर हे त्याच्या नावातच असतं. एक कॅरेक्टर हे इव्हॉल्युशनरी आहे आणि बाकीचे त्याचे स्ट्रक्चरल फीचर्स हे 2 कॅरेक्टरला आपण जास्त वेटेज देणार. एक म्हणजे त्याच्या नावातच जे दिलेलं आहे मिनिंग. फॉर एक्झाम्पल प्लॅटीहेल्मिंथस, हेल्मिंथ मीन्स वर्म, प्लॅटी म्हणजे फ्लॅट, हेल्मिंथ मीन्स वर्म, तर हे फ्लॅट वर्म हे नावातच झाले. सो दिस कॅटेगरी इन्क्लूड्स फ्लॅट वर्म. तर हे जे नावातलंच एक कॅरेक्टर आपण तिथे घेणार आहोत. आणि एक म्हणजे इव्हॉल्युशनरी, आपण जे म्हणतो की इव्हॉल्युशन अकॉर्डिंग टू इव्हॉल्युशनरी कॅरेक्टर कोणतं आहे ते स्पेशली लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानुसार हे 2 कॅरेक्टर बरोबर बाकी आपण स्ट्रक्चरल कॅरेक्टर्स त्यानंतर लिहू शकतोच. या अगोदर आपण पाहिलं होतं की पोरीफेरामध्ये सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यानंतर येणारा सिलेंटिरेटा यामध्ये टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. टिनोफोरामध्ये पण टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन आहे. आता इथे ऍडव्हान्स कॅरेक्टर म्हणजे ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. 1 बाय 1 कॅरेक्टर्स. तर याच्यामध्ये आपण याचं डिस्क्रिप्शन घेतलं नावाचं. प्लॅटी म्हणजे फ्लॅट, हेल्मिंथ म्हणजे वर्म्स. हे वर्म्स कसे आहेत तर टोटली इथे दिसते तुम्हाला. दिस इज द फ्लॅट वर्म. हे एक्झाम्पल आहे एक प्लॅनेरियाचं. बॉडी इज डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन. आता बॉडी कशी आहे, डॉर्सल साइड अँड वेंट्रल साइड. यु नो वेंट्रल मीन्स समोरची जी साइड आहे, डॉर्सल ही पाठीमागची जी बाजू आहे. दोन्ही साइडने ते कसे आहेत, टोटली फ्लॅट आहे. लिफी सारखं स्ट्रक्चर आहे पूर्णपणे. लीफ जेवढं फ्लॅट असतं तेवढा फ्लॅट हा ॲनिमल असतो. त्यामुळे याला आपण म्हणणार बॉडी इज डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन. हा महत्वाचा भाग. त्यामुळे त्याला आपण म्हणतो फ्लॅट वर्म. त्यानंतर हे कसे आहेत, एंडोपॅरासाइट्स आहे. दीज आर द एंडोपॅरासाइट्स. तर एंडोपॅरासाइट्स म्हणजे यु नो पॅरासाइट. आता हे सगळे वर्ड्स तुम्हाला ऐकून ऐकून पूर्ण फॅमिलियर झालेले आहेत. पॅरासाइट्स लिव्हिंग इनसाइड विच टेक्स द रेडीमेड फूड इन द फॉर्म ऑफ ब्लड. जे डायरेक्टली ब्लडवर जगतात म्हणजे अर्थात ते हार्म पण करणार. एंडो म्हणजे इनसाइड, एक्टो म्हणजे आउटसाइड. तर हे एंडोपॅरासाइट आहे. एंडोपॅरासाइट लिव्हिंग इनसाइड द बॉडी ऑफ द होस्ट. ज्याच्या बॉडीमध्ये राहतात तो होस्ट झाला. तर दिस इज द सेकंड कॅरेक्टर. महत्वाचं आहे ते एंडोपॅरासाइट. ट्रिप्लोब्लास्टिक. आता ट्रिप्लोब्लास्टिक हिअर दिस इज द ऍडव्हान्स फीचर नाव. आता पुन्हा मागच्या फायलम कडून जर इथे बघितलं तर तुम्हाला दिसेल की ट्रिप्लोब्लास्टिक हे ऍडव्हान्स फीचर आहे. जर्म लेयर्स, हे जर्म लेयर जर कन्सिडर केले तर याच्यामध्ये मिझोडम फॉर्मेशन झालेलं आहे. अगोदरचे क्लासेस कसे होते, डिप्लोब्लास्टिक मीन्स देर इज नो मिझोडम. दॅट्स वाय दॅट इज दे आर डिप्लोब्लास्टिक. इथे एक्टोडम, एंडोडम अँड मिझोडम 3 जर्म लेयर्स आर कम्प्लिटली फॉर्म. म्हणून आपण याला म्हणतो ट्रिप्लोब्लास्टिक. त्यामुळे इथून हे जे कॅरेक्टर आहे इव्हॉल्व कॅरेक्टर आहे. आणि ट्रिप्लोब्लास्टिक कॅरेक्टर तुम्ही प्रत्येक फायनमला पुढे जोडणार.
आता एक कॅरेक्टर लिहिला समजा ऍज अ पॉइंट यू कॅन ऑल्सो रिमेंबर एखाद दोन कॅरेक्टर जे आपल्याला काही काही वेळेला कन्फ्युजन होतं तर यू कॅन मी म्हटलंय आणि तुम्हाला क्रायटेरिया तर तुम्ही लक्षात ठेवणारच आहे. त्याचबरोबर मार्किंग सिस्टीम पण लक्षात घ्यायची आहे की जनरली राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फायलम. मी तुम्हाला म्हटलं की इतकी मोठे फायलम्स आहेत तर नंबर ऑफ फायलम्स आहे, मग कुठल्या एक फायलमचे ज्या वेळेला कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला येणार त्यावेळेला नॅचरली सम आर गेटिंग कन्फ्यूज. तर कन्फ्यूज न होता क्रायटेरिया वर मी पहिलेपासून फोकस करते. क्रायटेरिया एकदा डोक्यात फिट घेतला तर तुम्हाला प्रॉब्लेम्स येणारच नाही. तरी सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय सोप्या आहे लिहायला की ज्यांचा अभ्यासही नाहीये तरी सुद्धा ते इझिली त्या पॉइंट्सद्वारे मार्क्स घेऊ शकतात. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की कॅरेक्टर लिहित असताना प्रत्येक कॅरेक्टरला हा हाफ मार्क्स असतो. त्यामुळे हाफ हाफ 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे तर इझिली तुम्ही कॅरेक्टर्स लिहू शकता. 2 मार्क्स मिळवणे हे खूप कठीण गोष्ट नाहीये. त्यामुळे 4 कॅरेक्टर्स तुम्ही आरामशीर लिहून कम्प्लिटली यू कॅन गेट युअर मार्क. सो आता याच्यामध्ये हे ट्रिप्लोब्लास्टिक कॅरेक्टर आहे. याच्यामध्ये तुम्ही फक्त दोन्ही सॉर्टिंग केले की हा इथून हे पहिलेचे 3 फायलम आहे दे आर शोइंग डिप्लोब्लास्टिक कंडिशन. आता इथून सगळीकडे तुम्ही ऑनवर्ड्स एकच कॅरेक्टर जोडणार आहे ते म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक. बायलॅटरल सिमेट्री मॅक्झिमम अॅनिमल्स हे पुढचे बायलॅटरल सिमेट्री दाखवतात आहे. कोणते अॅनिमल्स त्यातल्या कॅटेगरीचे जे रेडियल स्ट्रक्चर आहे तिथे रेडियल सिमेट्री तुम्ही दाखवा. सिमेट्री आणि हे जर्म लेअर हे दोन्ही तुम्ही आरामशीर लिहू शकता. इथून आता तुम्हाला कन्फ्युजन होण्याचा विषय नाही की इथपर्यंत आपण काय बघितलं की डिप्लोब्लास्टिक आहे आणि इथून आता प्रत्येक फायलम जो पुढचा येईल हे जर लक्षात ठेवलं तर हे एक कॅरेक्टर तुम्ही आरामशीर लिहू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की एक कॅरेक्टर हे नावातच दिलेलं आहे. एक कॅरेक्टर हे ट्रिप्लोब्लास्टिक आता प्लॅटिहेल्मिन्थस पासून ऑनवर्ड्स तुम्ही पुढे लावणार आहे. वर्म्स आहेत म्हणजे ते पॅरासिटिक आहेच आहे. त्याच्यानंतर एक इव्हॉल्युशनरी कॅरेक्टर म्हणजे हे इव्हॉल्युशनरी अजून बाकीचं मग स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये तुम्ही लिहू शकता. सो दिस इज व्हेरी इझी टू राईट द कॅरेक्टर्स. देन अ सिलोमेट आपण त्याला म्हणतो. ट्रिप्लोब्लास्टिक आहे बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे जेव्हा द बॉडी डिव्हाइड्स इंटू 2 इक्वल पार्ट. 2 स्पेशली आपण म्हणतोय की बिकॉज बाय इज देअर. बाय मीन्स 2 इक्वल पार्ट्स म्हणजे बॉडी डिवाइड होते त्याला आपण म्हणतो बायलॅटरल सिमेट्री. देन इट इज कॉल्ड अ सिलोमेट. Now this is acylomate. Here again the coelomate is not formed. Acylomate, coelomate, pseudocoelomate and coelomate या पद्धतीने आपण बघितलं होतं. तर हे जे आहे दॅट इज द स्टील acylomate आपण त्याला कन्सिडर करू. इथे ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन हे पण एक ऍडव्हान्स फीचर आहे की इथे ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन आहे. टिश्यू पासून आता ऑर्गन कडे फॉर्मेशन झालेलं आहे. या प्लॅनेरियामध्ये जर बघितलं गेलं हा डॉर्सोवेंट्रली अतिशय फ्लॅट अगदी लीप किंवा पेज सारखं एवढं फ्लॅटन स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिसत आहे. पण याच्यामध्ये ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन तर आहेच आहे. शिवाय हा जो अँटेरियर पोर्शन बघा हेड सारखा सिफॅलायझेशन त्याला म्हणतात की सिफॅलिक मीन्स हेड रिजन सारखं पण स्ट्रक्चर इथे फॉर्मेशनला सुरुवात झाल्यासारखं आपल्याला दिसते. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्लॅनेरियम. इथे बऱ्याच काही गोष्टी डेव्हलप झालेल्या आहे. व्हेंट्रल नावकॉर्ड दाखवलेले आहे. त्यानंतर गॅस्ट्रोव्हास्क्युलर कॅव्हिटी इथे तुम्हाला दिसते आहे. त्यानंतर आय हे जे ऑर्गन आहे इथे आयचं लेबलिंग दिसते तुम्हाला. फॅरिंग्स दिसते आहे. तर हे ऑर्गन अजून कम्प्लीट सिस्टीम इथे फॉर्म झालेली नाहीये. दिस इज द ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. हेड लाईक स्ट्रक्चर हेडचं सिफलायझेशन इथे दिसते आहे. आईज दिसतात आहे. त्यानंतर ही गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी फॅरिंग्स आहे. ते वेंट्रल नर्व कॉर्ड्स जे आहे ते पण इथे फॉर्म झालेले आहे. याच्यामध्ये अगोदरच्या फायलम मध्ये जेव्हा सिलेंटिरेटामध्ये आपण पाहिलं तर नर्व सिस्टीम नाहीच आहे. इथेच नर्व कॉर्ड नुसते फॉर्म झालेले आहे. तिकडे नर्व सेल्स आहेत ज्या थ्रू आउट द बॉडी आहे. हायड्रावर आपण पाहिलं की इन द फॉर्म ऑफ नर्व नेट. त्यांनी नेट सारखं स्ट्रक्चर फॉर्म केलेले आहे. नर्व सेल्स या मीन्स नर्वस सिस्टीमचं काम करतात इन द केस ऑफ द सिलेंटिरेटा बिकॉज देर इज टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. आणि हे ऑर्गन असल्यामुळे इथे नर्व कॉर्ड हे प्रिमिटिव्ह ब्रेन आपण त्याला म्हणतो की प्रिमिटिव्ह ब्रेन सारखं जे स्ट्रक्चर आहे ते इथे फॉर्म झालेलं आहे व्हेंट्रल नर्व कॉर्ड. असिलोमेट आहे ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन. आणि सगळ्यात महत्वाचा हा जो पॉइंट आहे दॅट इज कॉल्ड एज द फ्लेम सेल्स.
दिस इज फॉर एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. एक्सक्रिशन आणि ऑस्मो रेग्युलेशन जसं ह्युमन बिंग मध्ये आपण पुढे बघतो की किडनी इज कीपिंग द मेन रोल ऑफ द एक्सक्रिशन अँड द ऑस्मो रेग्युलेशन. तर आपल्या याच्यामध्ये किडनीचा जसा रोल आहे ते प्रिमिटिव्ह आहे स्ट्रक्चर, इथे हळूहळू ऑर्गन फॉर्मेशन पुढे डेव्हलप होत आहे. तर फ्लेम सेल्स हे महत्वाचं आहे. बरेच वेळा एमसीक्यू सीईटीच्या क्वेश्चन मध्ये किंवा नीट मध्ये किंवा कशातही एमसीक्यू स्पेशली विचारल्या जातात नीटच्या याच्यामध्ये किंवा त्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट आहे फ्लेम सेल्स. प्लॅटीहेल्मिंथस मध्ये हे जे एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत ते आता व्हॅरी करणार. वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळे नावं आहेत, वेगवेगळ्या फायलम मध्ये एक्सक्रिटरी ऑर्गन्सची नावं आहेत वेगळी, ती तुम्हाला कम्पॅरेटिव्हली स्टडी करायची आहे की प्लॅटीहेल्मिंथस मध्ये आपण त्याला काय म्हणतो. त्याच्यानंतर पुढच्या काही फायलम मध्ये तुम्हाला अजून नाव वेगळ्या पद्धतीने मिळतील. तर फ्लेम सेल्स वेअर इट इज फाउंड असा म्हणून क्वेश्चन येतो. सो दॅट इज द आन्सर फायलम प्लॅटीहेल्मिंथस. तर हे महत्वाचं आहे की याच्यामध्ये एक्सक्रिटरी आणि ऑस्मो रेग्युलेशन कंडक्ट केलं जातं फ्लेम सेल्स द्वारे. देन हर्मॅफ्रोडाइट. द नेक्स्ट टर्म हर्मॅफ्रोडाइट, ही पण 2-3 वेळा आलेली आहे. हर्मॅफ्रोडाइट म्हणजे बायसेक्शुअल. याच्यामध्ये अजून सेक्सेस सेपरेट नाहीये, मेल अँड फिमेल. कारण आता हळूहळू कॉम्प्लेक्झिटी पुढे जात आहे. कॉम्प्लेक्झिटीकडे हे अॅनिमल वर्ल्ड जात आहे पुढे. पण अगोदर आपण पाहतोय सेल लेवल टू टिश्यू ग्रेड टू ऑर्गन ग्रेड नाव. तर याच्यामध्ये अजूनही मेल किंवा फिमेल ऑर्गन हे सेपरेट नाही, हे मेल किंवा फिमेल इंडिव्हिज्युअल सेपरेट नाहीये. इथे बोथ द ऑर्गन्स आर प्रेझेंट इनसाइड अ सिंगल अॅनिमल. त्याला आपण म्हणतो हर्मॅफ्रोडाइट. दॅट इज बायसेक्शुअल. बायसेक्शुअल म्हणजे बोथ द सेक्सेस प्रेझेंट इनसाइड. त्याच्या अपोजिट टर्म आहे युनिसेक्शुअल. युनिसेक्शुअल पुढच्या क्लासमध्ये पाहणार आहोत आपण फायलम मध्ये की दॅट इज सेपरेट सेक्सेस आर देअर. मेल इज डिफरंट, फिमेल इज डिफरंट. बट हियर दिस इज कॉल्ड एज द बायसेक्शुअल. त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. हर्मॅफ्रोडाइट मीन्स बायसेक्शुअल वेअर बोथ द सेक्सेस प्रेझेंट इनसाइड द सेम इंडिव्हिज्युअल. रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन, फर्टिलायझेशन इंटरनल होते इथे. ही पण एक ऍडव्हान्स फीचर आहे की फर्टिलायझेशन हिअर दॅट टेक्स प्लेस इंटरनल. टिनो दॅट इज द टिनिया म्हणून म्हटलं जातं सिम्पली, किंवा दॅट इज द टॅपवर्म. टिनिया, टिनिया सोलियम. टिनिया दिस इज द जीनस, सोलियम स्पीसीज. टॅपवर्म सिम्पली आपण त्याला म्हणतो टॅपवर्म. त्याचबरोबर फॅसिओला हिपॅटिका, लिव्हर फ्लू ही जी नेक्स्ट सिरीज आहे फॅसिओला हे प्लॅटफॉर्म टिनिया. दिस इज द एक्झाम्पल अँड दिस इज द एक्झाम्पल ऑफ दॅट इज द फॅसिओला. लिव्हर फ्लू त्याला म्हणतात. हे जे आहे याचा होस्ट शीप आहे, त्याच्या लिव्हरला ते हे करतात, ॲज अ पॅरासाइट म्हणून राहतात आणि इट हार्म्स द लिव्हर ऑफ द शीप ॲज अ होस्ट. त्यामुळे हा फॅसिओला जो आहे दिस इज द ॲज अ एंडो पॅरासाइट. हे सगळे एंडो पॅरासाइट्स आहे या कॅटेगरीमध्ये आपण पाहिलं तर या पद्धतीने हे स्ट्रक्चर असतं. लीफ सारखं स्ट्रक्चर आहे, पूर्ण डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन आहे. याच्यामध्ये आता पॅरासिटिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे आणि बॉडी ऑर्गनायझेशन फॉर्म झालेली आहे. त्यामुळे अजून काही गोष्टी लक्षात घेण्यासारखी आहे ते म्हणजे याच्यामध्ये हे इथे माउथ जे आहे त्या माउथच्या मोवती असं स्टिकी पार्ट, हे पूर्ण असं जसं एक रबरचं हे कसं असतं बुचके ते कसं स्टिक होतं एखाद्याला, त्याच पद्धतीने हे ओरल सकर आहे. या सकरद्वारे तो त्या इंडिव्हिज्युअल मध्ये होस्ट मध्ये त्याला पूर्णपणे अटॅच होतो, त्याला स्ट्रिक होतो. तर त्यासाठी हे ओरल सकर असतात. हे याला लोकोमोटरी ऑर्गन असण्याचा विषय येत नाही. लोकोमोशन इट इज नॉट देअर. त्यामुळे ओरल सकरच्या द्वारे हे स्ट्रिक होतात होस्टला आणि दे डिराईव्ह देअर न्यूट्रिशन इन द फॉर्म ऑफ ब्लड विच इज अ रेडीमेड फूड फॉर द इंडिव्हिज्युअल. ओके. तर हे फॅसिओला जे आहे, हे फॅसिओलाचं स्ट्रक्चर कसं आहे हे या पद्धतीने. हा टिनी आहे, फ्लॅटवर्म आहे आपण जे पाहतोय. दीज आर द फ्लॅटवर्म. तर फ्लॅटवर्म कसं आहे, हा एक लीफ सारखा जे स्ट्रक्चर दाखवणाऱ्याला आपण म्हणतो फॅसिओला. तर हा जो फॅसिओला आहे याचा हा थोडं डिफरन्सिएशन आपल्याला दिसते. हे माउथ पोर्शन दिसते, ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन असल्यामुळे. हा हेड पोर्शन आहे. या हेड पोर्शन मध्ये हे जे माउथ आहे त्या माउथच्या इथे काय माउथ कसं आहे, इट्स हॅव्हिंग द सकर आणि त्या सकरमुळे ते अटॅच होतात त्या होस्टला अँड देन डिराईव्ह द न्यूट्रिशन इन द फॉर्म ऑफ ब्लड. तर या पद्धतीने दिस इज द
मीन्स दे आर ऍक्ट ॲज अ एंडोपॅरासाइट आणि पॅरासिटिक मोड असल्यामुळे लोकोमोटरी ऑर्गन्स आर अब्सेंट. याच्यामध्ये टिनिया आहे, हे टिनिया पण याच्यामध्ये काही स्ट्रक्चरल पार्ट इथे दिसते तुम्हाला. हे हुक लाईक स्ट्रक्चर आहे इथे, जो पूर्ण हा हेड सारखा जो पोर्शन आहे इथे सकर दिसतात आहे आणि हे हुक आहे, हुक सारखं जे स्ट्रक्चर असते त्यांनी ते अटॅच होतात होस्टला आणि त्या पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगितलं पॅरासिटिक मोड दाखवतात. दे आर नॉट शोईंग एनी लोकोमोटरी ऑर्गन्स बिकॉज दे आर पॅरासाइट. सो हुक्स आर फॉर द अटॅचमेंट. सकर पण त्याला स्ट्रिक करण्यासाठी मदत करतात. हा नेक पोर्शन सुद्धा इथे प्रॉमिनंटली दिसतोय अँड दिस इज अ कम्प्लीट स्ट्रक्चर. हे जे आहे हे कम्प्लीट स्ट्रक्चर कसं आहे तर कम्प्लिटली जस्ट लाईक अ रिबन. रिबन जेवढी फ्लॅट आहे तेवढं हे स्ट्रक्चर अतिशय फ्लॅट हा अॅनिमल आहे, ज्याला आपण म्हणतो टिनिया किंवा टॅपवर्म. सिम्पली टॅपवर्म आहे, फॅसिओल आहे आणि सोबतच हे जे एक्झाम्पल आपण पाहिलं होतं दिस इज द प्लॅनेरियम. इथे पण तुम्हाला प्रॉपरली ऑर्गॅनिक ग्रेड ऑर्गनायझेशन आपण ओळखू शकतो. आईचं पण स्ट्रक्चर तुम्हाला दिसते आहे. सो दीज आर द different types of the flatworm. So these are the special features of the flatworm. तर ही झाली पहिली वर्म कॅटेगरी जे की टोटली फ्लॅट आहे, डॉर्सो वेंट्रली फ्लॅट स्ट्रक्चर. तर नेक्स्ट कॅटेगरी जी आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट इज द फायलम ॲस्केलमिंथस, दॅट इज राऊंड वर्म. हे वर्म कसे आहेत, राऊंड आहेत. याच्यामध्ये आता हे जे स्ट्रक्चर आहे हे तुम्हाला माहिती आहे, मराठीत आपण त्याला म्हणतो की जंत. जंत होणे हा लहान मुलांमधला मॅक्झिमम तुम्हाला माहिती आहे ऐकण्यातला भाग आहे. त्यामुळे हे जे जंत ॲस्केलमिंथस ऍडल्ट मध्ये सुद्धा हाऊ दे लिव्ह आणि कशा पद्धतीने अफेक्ट करतात त्याला आपण म्हणतो दॅट डिसीज इज कॉल्ड एज द ॲस्केरियासिस. हे पण फ्री लिव्हिंग आहे और पॅरासिटिक पण आहे. काही फ्री लिव्हिंग आहे, काही पॅरासिटिक आहे. देन ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल बोथ आर देअर. ॲक्वॅटिक आहे जे टोटली म्हणजे फ्री लिव्हिंग जे वॉटरमध्ये आहेत. त्याच्यानंतर हे टेरेस्ट्रियल आहे. टेरेस्ट्रियल मीन्स ऑन द लँड. जनरली तुम्हाला माहिती आहे सॉइल मधनं हे एंटर होतात. ओके. देन बायलॅटरल सिमेट्री इट शोज अँड ट्रिप्लोब्लास्टिक. आता ट्रिप्लोब्लास्टिक हे कॉमन असणार आहे कारण की that is the advanced feature from platyhelminthes onward. Triploblasticचं meaning आपण पाहिलं की that germ layers are the three ectoderm, endoderm, mesoderm bilaterally. पुन्हा लक्षात घ्या की it divides the symmetry, divides the body into two equal parts. So that's why bilateral symmetry. Triploblastic animal. Pseudocoelomate. Here we can say pseudocoelomate. सिलोम कम्प्लिटली फॉर्म झालेला नाहीये. मिझोडमचं फॉर्मेशन कम्प्लिटली म्हणजे इट इज नॉट लाईन बाय द मिझोडम. सो स्युडोसिलोमेट इथे सिलोम कम्प्लिटली फॉर्म झालेला नाहीये. दॅट्स वाय द टर्म इथे स्युडोसिलोमेट आहे. त्यामुळे हा पण इथून लक्षात घेण्यासारखं अजून एक ऍडव्हान्स फीचर. जसं आता ट्रिप्लोब्लास्टिक ऑनवर्ड्स आपण कुठून आहे प्लॅटिहेल्मिंथस पासून सगळे अॅनिमल हे ट्रिप्लोब्लास्टिक आहे हे लक्षात घेतलं. तसंच लक्षात घ्यायचंय की अगोदरचे जे अॅनिमल आता स्युडोसिलोमेट ही जी इंटरमिजिएट कंडिशन झाली याच्या अगोदरच्या अर्थात काय असणार आहे, सगळे अॅनिमल असिलोमेट आहे प्लॅटिहेल्मिंथस पर्यंत. इथे ॲस्केलमिंथस मध्ये स्युडोसिलोमेट कॅरेक्टर आलाय म्हणजे इथून पुढे जी कॅरेक्टर जोडणार ते तुम्ही जोडणार ते सिलोमेट. म्हणजे पुढच्या याच्यामध्ये हे असं लक्षात घेतलं तर हे एमसीक्यूच्या दृष्टीने पण तुम्हाला कन्फ्युज होणं न होता प्रॉपरली अँड ॲक्युरेट आन्सर यू कॅन राईट. Pseudocoelomate is the condition. Pseudocoelomate is pseudocoelom. It is found in which phylum? म्हणून जर क्वेश्चन आला एमसीक्यू तर यू कॅन इझिली राईट. तर ही लिंक लक्षात घेतली तर असिलोमेट अॅनिमल कोणते आहे ते लक्षात येतात आणि सिलोमेट अॅनिमल कोणते आहे पुढचे तेही लक्षात येतात. सुडोसिलोमेट यू हॅव टू रिमेंबर. कारण तसंही पण आपण सिक्वेन्स लक्षात घेतो आहे फायलमचा, त्यामुळे फायलम मध्ये चूक होण्याचा विषयच येणार नाहीये. फायलम तुम्ही सिक्वेन्शियली लक्षात घेत आहे अकॉर्डिंग टू द इव्हॉल्युशनरी सिक्वेन्स. पोरिफेरा, सिलेंटिरेटा, देन टिनोफेरा, प्लॅटिहेल्मिंथस, ॲस्केलमिंथस, अॅनिलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलिस्का, इकायनोडर्मॅटा हा सिक्वेन्स तुम्ही मेंटेनच करणार आहे. त्यामुळे हे स्पेसिफिक फीचर्स या पद्धतीने लक्षात घ्या. देन इझिली यू कॅन गेट इट की ॲस्केलमिंथस हे सिलोमच्या बाबतीत जो आपण पहिला क्रायटेरिया वापरला क्लासिफिकेशन मध्ये इथे तुम्ही लक्षात घेतलेले की दॅट द सिलोम इज सुडोसिलोम हिअर म्हणजे अगोदरचे झाले असिलोमेट तर नंतरचे झाले
सिलोमेड हे तुम्हाला MCQच्या दृष्टिकोनातून जास्त हेल्पफुल आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून त्याला प्रॉपरली स्टडी केले गेले पाहिजे हे कॅरेक्टर्स. तर कुठेही चूक होणार नाही अँड कॅरेक्टर्स ऑल्सो यू कॅन राईट वेल अँड MCQ पण अचूकतेने तुम्हाला लिहिता येईल. देन मस्क्युलर फॅरिंग्स इथे फॉर्म झालेला आहे. याच्यामध्ये प्लॅटियन मिंथस मध्ये पण आपण फॅरिंग्स पाहिले, याच्यामध्ये पण फॅरिंग्स पार्ट दिसतो. त्यानंतर हे जे मेल फिमेल तुम्हाला दिसते, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲस्कॅरीज. हे ॲस्कॅरीजचं स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर हे जे याच्यामध्ये मेल हा स्मॉलर आहे अँड थिनर आहे दॅन द फिमेल. तर तुम्हाला इथे दिसतंय स्ट्रक्चर, हे मेलचं स्ट्रक्चर आहे आणि हे फिमेल आहे. तर तुम्हाला इथे डायग्राम वरून लक्षात येते की फिमेल इज ऑल्सो लार्जर. फिमेल इथे लॉंगर आहे, थिकर आहे. मेल कसा आहे, थीन आहे आणि स्मॉल पण आहे. स्मॉलर स्ट्रक्चर दाखवते आहे, लेंथ स्मॉल आहे, फिमेलची लेंथ ही जास्त दिसते आहे. मेल मध्ये अजून महत्वाचा हा जो टेल पोर्शन आहे, दिस इज काव स्ट्रक्चर. हे पण इंडिकेशन काही काही वेळेला स्मॉलर आणि लॉंगर हे जरी लक्षात नाही आलं तर याच्यावरून हा जो टेल पोर्शन आहे यावरून मेल आणि फिमेल आयडेंटिफाय करणं हे सोपं आहे. तर मेलच्या हा जो क्लोएका पोर्शन आहे, टेल रिजन आहे, हा कसा आहे, इथे कर्व आहे. तर इथे जो पोर्शन आहे फिमेल मध्ये दॅट इज द स्ट्रेट वन. ओके, दिस इज द anterior head region it is formed, and here you can see the tail region, or it is we can say as that is the posterior portion. that tail portion in case of male it is curve. हा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर मेल आणि फिमेल सेक्सेस इथे सेपरेट झालेले आहे. देन यू कॅन सी दॅट इज द सेक्शुअल डायमॉर्फिझम. हे पुढे आपण पाहणार आहोत कॅरेक्टर. तर याच्यामध्ये दिस इज द मेन इम्पॉर्टंट थिंग दॅट इज you can see that is fertilization, internal and development is direct or indirect. इनडायरेक्ट म्हणजे जिथे लार्वल स्टेजेस येतात, जेव्हा जायगोट पासून पुढे लार्वल स्टेजेस फॉर्म करतात तर ती झाली इनडायरेक्ट. ओके, तर फर्टिलायझेशन हे इंटरनल आहे, डेव्हलपमेंट ही इनडायरेक्ट आहे आणि याच्यामध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम म्हणजे प्रॉमिनंटली दिसते आहे इन द डायग्राम्स ऑल्सो की दिस इज द मेल अँड द फिमेल इंडिव्हिज्युअल्स आर द सेपरेट वन. त्यामुळे इथे हर्मॅफ्रोडाईट कंडिशन नाही जी की प्लॅटिहेल मिंथस मध्ये होती. आता हे पण ऍडव्हान्स फीचर आहे की इथे सगळ्यात अजून म्हणजे ऍक्च्युअल स्टार्टिंग कुठून झाली सेक्शुअल डायमॉर्फिझम मध्ये, तर दॅट इज ॲस्केल मिंथस. यालाच हा क्लास निमॅटोडाच्या अंडर येतो, याच्यामध्ये निमॅटोडा क्लास येतोय. दीज आर द राऊंड वर्म आणि म्हणून याला निमॅथेल मिंथस म्हणून पण दुसरं नाव आहे. स्पेशल जे एक्झाम्पल आहे ते ॲस्कॅरीज, त्यामुळे आपण याला ॲस्केल मिंथस म्हणून कन्सिडर केला जातो कारण की ॲस्कॅरीज इथे मेन इव्हॉल्युशनरी फीचर दाखवते ते म्हणजे सेक्शुअल डायमॉर्फिझम. इथे मेल अँड द फिमेल सेक्सेस बोथ आर द सेपरेट वन. त्यामुळे हे याचं स्पेसिफिक कॅरेक्टर आहे की इट शोज द सेक्शुअल डायमॉर्फिझम. बाकी तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने याला कॅटेगराईज करायचं आहे. ट्रिप्लोब्लास्टिक आहे, बायलॅटरल आहे, हे कॉमन आहे. बॉडी ऑर्गन लेवल तर आपण अगोदरच बघितलेली आहे. प्लॅटियल मिंथस पासून सुरुवात झालेली आहे. बाकीचे पॅरासिटिक आहे, हे टोटली लिव्हिंग इनसाइड द बॉडी, हे सगळे कॅरेक्टर्स आहे. पण यातलं स्पेसिफिक कॅरेक्टर सांगायचं म्हणजे इथे जी सुरुवात झाली ती सेक्शुअल डायमॉर्फिझम मध्ये मेल आणि फिमेल इंडिव्हिज्युअल्स आर सेपरेट. ओके, अँड दिस इज द मेन कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द ॲस्केल मिंथस. एक्झाम्पल्स आर द ॲस्कॅरीज lumbricoids अँड बुचेरिया बॅनक्रॉफ्टी. हा एक जो आहे हा फायलेरियल वर्म म्हणतात. जो एलिफंटियासिस ऐकलं असेल तुम्ही, हत्ती पाय जो रोग आहे तो याच्यामुळे होतो. दॅट इज द such type of these worms. They are parasitic and causing the harms. So ascaris is also causing the ascariasis नावाचा जो disease आहे that is caused by the ascaris. Okay, so these are the characters of the phylum Aschelminthus. So this is all about the this is the complete that is the structural, evolutionary and name itself suggests the characters. So all the characters that we have seen about the phylum Platyhelminthes and phylum Aschelminthus or phylum that is Nemathelminthes, because the nematoda roundworms are coming specially under this category, Nemathelminthes.
and special that is the focus of the example main it is the ascaris, and on the by the name of these ascaris, the name of the phylum Aschelminthus, because ascaris is specially showing these characteristic features having the sexual dimorphism. So this is all about the phylum Platyhelminthes and Aschelminthus. You can remember the characters very easily. You can now hear from onwards that there will be the system level of organization. Next phylum that we are going to see about that is the phylum Annelida. त्यामुळे नेक्स्ट आपण पाहणार आहोत फायलम Annelida, वेअर दीज आर द नेक्स्ट कॅटेगरी ऑफ द वर्म्स. त्या वर्म्स मध्ये सेगमेंटेशन हे फॉर्म आहे. हे जे वर्म्स आपण अगोदर आता बघतोय हे वर्म जे आहे ते नॉन सेगमेंटेड आहे. पुढे येणारे जे वर्म्स आहेत ते सेगमेंटेड वर्म्स असणार आहे Annelida मध्ये, जिथे की सिस्टीम लेवल पण प्रॉपर डेव्हलप झालेली आहे. ओके, so these are the parasitic worms, and next we will see and start with the phylum Annelida.